नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे डबल ओ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, 25 तारखेला जी एक्झाम होणार आहे गट क आणि गट ड यासाठी विद्यार्थ्यांना एक आपण धावता आढावा घेऊन आलेला आहे, जे की मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान जी के रॅपिड फायर पेपर विश्लेषण 2019 च्या बाबतीत। तसेच संपूर्णपणे प्रश्नांचा सराव आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। भाग 7 मध्ये अति संभाव्य आयएमपी प्रश्न, हे प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर डबल ओ अकॅडमीवर ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीवर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि त्याच बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा। आरोग्य विभाग भरतीची कोणतंही नवीन नोटिफिकेशन किंवा व्हिडिओ वाचल्या ते तुमच्याकडून मिस होता कामा नये। आणि चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा। तसेच विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी हे ॲप पण सुद्धा आहे, जे की प्ले स्टोअरवर तुम्हाला सर्च केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे। तिथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लाईव्ह क्लासेस तसेच संपूर्णपणे मोफत टेस्ट सिरीज आणि फ्री PDF सुद्धा मिळेल। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असल्यास तर या नंबरवरती कॉल सुद्धा करा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथे शॉर्ट ट्रिक्स नुसार शिकवण्यात येणार आहे। तसेच गट ड आणि गट क साठी विद्यार्थी मित्रांनो संपूर्णपणे आजचा व्हिडिओ आहे। व्हिडिओला पॉज न करता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता आजचा व्हिडिओ सुरू करूया। भाग 7 मधला 20 तांत्रिक परिवहन लेखी परीक्षा 2021 भाग 6 मधले काही प्रश्न राहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की 9-10 प्रश्न राहिलेले आहेत। त्या यामध्ये भाग 7 मध्ये आपण ते संपूर्णपणे घेऊया। तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग परीक्षा महाराष्ट्र शासन 20 तंत्रे आणि परिवहन लेखी परीक्षा बाबतचे हे प्रश्न आहे, अतिशय उपयुक्त आयएमपी प्रश्न आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, यामधले काही प्रश्न भाग 6 मध्ये घेतलेले आहे। आपण या भाग 7 मध्ये यामधले काही प्रश्न घेऊन घेऊ। बघू शकता प्रश्न क्रमांक 85, सेमी कंडक्टर मध्ये खालीलपैकी कोणता मूलद्रव्य वापरला जातो। बघू शकता सेमी कंडक्टर मध्ये खालीलपैकी कोणता मूलद्रव्य वापरला जातो। कॉपर, सिलिकॉन, आयर्न की गोल्ड। कॉपर, सिलिकॉन, आयर्न की गोल्ड। सेमी कंडक्टर मध्ये खालीलपैकी कोणता मूलद्रव्य वापरला जातो। प्रश्न क्रमांक 85 ऑप्शन क्रमांक बी सिलिकॉन मध्ये विद्यार्थी मित्रांनो सेमी कंडक्टर मध्ये वापरला जातो सिलिकॉन। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 86, खालीलपैकी कोणते सर्वात कमी सक्षमते विद्युत वाहक आहे। बघू शकता खालीलपैकी कोणते सर्वात कमी सक्षमतेचे विद्युत वाहक आहे। चांदी, तांबे, ॲल्युमिनियम की कार्बन। बघू शकता प्रश्न आयएमपी आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील कोणते सर्वात कमी सक्षमतेचे विद्युत वाहक आहे। चांदी, तांबे, ॲल्युमिनियम की कार्बन। प्रश्न क्रमांक 86 ऑप्शन क्रमांक डी कार्बन हे विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी क्षमतेचे विद्युत वाहक आहे। कार्बन हे सर्वात कमी क्षमतेचे विद्युत वाहक आहे। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 87, सी वर्ग इन्सुलेशन रिकामी जागा सहन करू शकते। बघू शकता सी वर्ग इन्सुलेशन रिकामी जागा सहन करू शकते। 180 डिग्री सेल्सियस, 150 डिग्री सेल्सियस, 200 डिग्री सेल्सियस की 105 डिग्री सेल्सियस। सी वर्ग इन्सुलेशन रिकामी जागा सहन करू शकते। प्रश्न क्रमांक 87 ऑप्शन क्रमांक ए 180 डिग्री सेल्सियस हे विद्यार्थी मित्रांनो सी वर्ग इन्सुलेशन सहन करू शकते 180 डिग्री। प्रश्न क्रमांक 87 ऑप्शन क्रमांक ए। यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 88, कोणत्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्त आहे। बघू शकता कोणत्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जास्त आहे। DC सिरीज मोटर, DC शंट मोटर की DC कंपाऊंड मोटर की सर्व वरील मोटर। बघू शकता
प्रश्न क्रमांक 88 चे ऑप्शन DC सिरीज मोटर, DC शंट मोटर, DC कंपाऊंड मोटर की सर्व वरील मोटर. प्रश्न क्रमांक 88 ऑप्शन क्रमांक ए. DC सिरीज मोटर विद्यार्थी मित्रांनो हे मोटारचं स्टार्टिंग स्टार्क आहे. DC सिरीज मोटर हे मोटारचं स्टार्टिंग स्टार्क आहे. विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती तुम्ही नवीन असाल WO अकॅडमीवरती चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. आरोग्य विभाग भरतीशी कोणतंही आणि कुठलंही नवीन नोटिफिकेशन किंवा व्हिडिओ असले तर तुमच्याकडून मिस होता कामा नाही. चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 89. CAO चे पूर्ण रूप नाव सांगा. बघू शकता CAO चे पूर्ण नाव सांगा. प्रश्न क्रमांक 89 चं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 90. आर्मचर यापासून बनवलेला जातो. बघू शकता विद्यार्थ्यांना आर्मचर यापासून बनवला जातो. कार्बन, सिलिकॉन, चांदी की लॅमिनेटेड की सिलिकॉन स्टील. बघू शकता लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील. प्रश्न क्रमांक 90 चा ऑप्शन होणार आहे ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी लॅमिनेटेड सिलिकॉन स्टील जे की विद्यार्थी मित्रांनो आर्मेचर यापासून बनवले जाते. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 91. फ्यूज यामध्ये वापरला जातो. काय वापरला जातो? फ्यूज यामध्ये चालक व न्यूट्रल यांच्यामध्ये, फेज आणि न्यूट्रल यांच्यामध्ये की फेज आणि अर्थ यांच्यामध्ये की फेज आणि चालक यांच्यामध्ये. बघू शकता फ्यूज यांच्यामध्ये वापरला जातो. प्रश्न क्रमांक 91 ऑप्शन क्रमांक डी. फेज आणि चालक यांच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फ्यूज हा वापरला जातो. फेज आणि चालक यांच्यामध्ये फ्यूज वापरला जातो. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 92. सोल्डरिंग आयर्नची बीट या धातूपासून बनलेली असते. सोल्डरिंग आयर्नची बीट या धातूपासून बनलेली असते. तांबे, नायक्रोम, कार्बन की युरेका. सोल्डरिंग आयर्नची बीट या धातूपासून बनली असते. प्रश्न क्रमांक 92 ऑप्शन क्रमांक ए. तांबे या धातूपासून विद्यार्थी मित्रांनो सोल्डरिंग आयर्नची बीट बनलेली असते. तांबे या धातूपासून सोल्डरिंग आयर्नची बीट बनलेली असते. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 93. विद्युत ऊर्जेचे एकक कोणते? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो IMP प्रश्न आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्र खूप कन्फ्यूज होते. विद्युत ऊर्जेचे एकक कोणते? बरेचसे विद्यार्थी किलोवॅट सुद्धा मारते, वॅट सुद्धा मारते, किलोवॅट अवर आणि जूल. यामधलं विद्यार्थी मित्रांनो उत्तर नेमकं काय होणार आहे? प्रश्न क्रमांक 93 चं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी. किलोवॅट अवर. विद्युत ऊर्जेचे एकक कोणते? किलोवॅट अवर. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणता सेल प्रायमरी सेल आहे? खालीलपैकी कोणता सेल प्रायमरी सेल आहे? बघू शकता लेड ॲसिड सेल, अल्कलाइन सेल की कॅडमियम सेल की यापैकी नाही? कॅडमियम सेल. बघू शकता प्रश्न क्रमांक 94 ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी. खालीलपैकी कोणता सेल प्रायमरी सेल आहे? अल्कलीन सेल आहे विद्यार्थी मित्रांनो. अल्कलीन सेल. कोणता सेल? अल्कलीन सेल जे की प्रायमरी सेल आहे. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 95. या हॅमरची पिन गोल चेंडू सारखी असते. बघू शकता प्रश्न खूप IMP विद्यार्थी मित्रांनो. 25 तारखेला आणि 26 तारखेला ज्या मुलांची एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न ज्या मुलांनी 20 तंत्री परिवहनमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रश्न खूप हेल्पफुल असणार आहे. हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो 100% ठेवण्यात आलेले आहे. 100% ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न खूप हेवी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जे की
2019 मध्ये विचारले जाणारे प्रश्न होते, तसेच 2021 मध्ये पण विचारले जाणारे प्रश्न आहे. धावता आढावा घेऊन आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बघू शकता प्रश्न क्रमांक 95 यांचं ऑप्शन बघू शकता. क्रॉस पिन हॅमर, कॉल हॅमर की स्प्लेज हॅमर की वॉल पिन हॅमर. प्रश्न क्रमांक 95, हॅमरची स्पिन गोल चेंडू सारखी असते. प्रश्न क्रमांक 95 ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी वॉल पेन सारखी राहते विद्यार्थी मित्रांनो. जी पिन राहते गोल चेंडू सारखी ती वॉल पेन हॅमर सारखी राहते. हे पिन विद्यार्थी मित्रांनो वॉल पेन सारखी राहते. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 96 बघू शकता. एक HP मॅट्रिक म्हणजे काय? एक HP मॅट्रिक म्हणजे काय? 735 वॅट, 736 वॅट, 735.5 वॅट की 746 तास वॅट. बघू शकता. एक HP मॅट्रिक म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 96 ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी 735 वॅट. एक HP मॅट्रिक म्हणजे 735.5. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न क्रमांक 97 MCB म्हणजे काय? MCB म्हणजे काय? मिडल सर्किट ब्रेकर, मेन सर्किट ब्रेकर की मिनिएचर सर्किट ब्रेकर की मेन लाईन करंट ब्रेकर. बघू शकता. MCB म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 97 ऑप्शन क्रमांक सी. मिनिएचर सर्किट ब्रेकर, जे की विद्यार्थी मित्रांनो MCB म्हटले जाते, त्याला आपण मिनिएचर सर्किट ब्रेकर असे म्हणतो. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. यानंतरचा प्रश्न. तसेच विद्यार्थी मित्रांनो आपलं OOO अकॅडमी ॲप आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की प्ले स्टोरला आहे. ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व टेस्ट सिरीज, नोट्स, ऑनलाईन कोर्सेस सर्व उपलब्ध मिळणार आहे. तसेच तुम्हाला काही अडचण असल्यास या नंबरवरती कॉलसुद्धा करता येणार. बघू शकता. प्रश्न क्रमांक 98 मेगरचा उपयोग कशासाठी होतो? बघू शकता. मेगरचा उपयोग कशासाठी होतो? इन्सुलेशन रजिस्ट्रेशन मोजण्याकरिता, सर्किटचा रजिस्ट्रेशन मोजण्यासाठी, अर्थ रजिस्ट्रेशन मोजण्यासाठी की लोड रजिस्ट्रेशन मोजण्यासाठी. मेगरचा उपयोग कशासाठी होतो? प्रश्न क्रमांक 98 ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए. मेगरचा उपयोग इन्सुलेशन रजिस्ट्रेशन मोजण्याकरिता असतो. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 99 रिकामी जागा वर्गाच्या आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागतो. रिकामी जागा वर्गाच्या आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागतो. क्लास ए, क्लास बी, क्लास सी की क्लास डी. बघू शकता. क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी. प्रश्न क्रमांक 99 ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए. क्लास ए वर्गाच्या आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आरोग्य विभाग भरतीशी आणि आरोग्य सेवेशी कुठलाही नवीन नोटिफिकेशन किंवा अपडेट असल्यास ते तुमच्याकडून मिस होता कामा नये. चॅनलला शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. यानंतरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 100. प्रश्न क्रमांक 100 फ्यूज वायर कशापासून बनवली असते? फ्यूज वायर कशापासून बनवली असते? ॲल्युमिनियम, कॉपर, लेड व टीन की ग्लॅनाइट आयर्न. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो फ्यूज वायर कशापासून बनवलेली असते? प्रश्न क्रमांक 100 ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थी मित्रांनो, जे की फ्यूज वायर कशापासून बनवलेली असते? लेड व टीन या फ्यूज वायर बनवली राहते विद्यार्थी मित्रांनो. लेड व टीन फ्यूज वायर बनवली राहते. यानंतरचा प्रश्न बघूया. हे होते विद्यार्थी मित्रांनो 20 तंत्री परिवहन, जे की आरोग्य विभाग ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्याकरिता
हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो खूप IMP आहे, जे की 2019च्या दृष्टिकोनातून 2021 मध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो तसंच तुम्ही आपले यूट्यूब चॅनलला शेअर करा आणि लाईक करा. चला तर मग यानंतरचा प्रश्न बघूया. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञान GK प्रश्न क्रमांक 61. भारताचा पहिला अंतराळ यात्री कोण? सुनीता विल्यम, कल्पना चावला, JK बजाज की राकेश शर्मा? IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. भारताचा पहिला अंतराळ यात्री कोण? सुनीता विल्यम, कल्पना चावला, JK बजाज की राकेश शर्मा? प्रश्न क्रमांक 61 ऑप्शन क्रमांक D. जे की विद्यार्थी मित्रांनो राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळ यात्री आहे. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळ यात्री आहे. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक 62. पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता? शुक्र, प्लुटो, मंगळ, गुरु? बघू शकता पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता? शुक्र, प्लुटो, मंगळ, गुरु? प्रश्न क्रमांक 62 ऑप्शन क्रमांक ए. पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह शुक्र. जे की विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीला शुक्र ही बहीण म्हटल्या जाते. शुक्राला पृथ्वीची बहीण म्हटल्या जाते. शुक्राला पृथ्वीची बहीण म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो तसेच तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की पृथ्वीला किती उपग्रह आहे? बघू शकता पृथ्वीला किती उपग्रह आहे? हे ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये एक ऑप्शन बघू शकता चंद्र, एक ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो चंद्र राहणार आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 63. 8 मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? बघू शकता प्रश्न क्रमांक 63. 8 मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? शिक्षक दिन म्हणून, महिला दिन म्हणून, हुतात्मा दिन म्हणून की D यापैकी नाही? शिक्षक दिन, महिला दिन, हुतात्मा दिन की D यापैकी नाही? प्रश्न क्रमांक 63. 8 मार्च हा दिवस विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक B महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो 8 मार्च हा दिवस. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 64. लाळेत कोणता पाचक रस असतो? लाळेत कोणता पाचक रस असतो? तसेच स्वादुरस, पित्तरस, टायलिन, जठर रस? लाळेत कोणता पाचक रस असतो? प्रश्न क्रमांक 64 ऑप्शन क्रमांक C टायलिन हे विद्यार्थी मित्रांनो लाळेत असते. टायलिन लाळेत असते. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 65. श्वास घेणे म्हणजे ऑक्सिजन होणे आणि उच्च श्वास म्हणजे काय होते? बघू शकता श्वास घेणे म्हणजे ऑक्सिजन होते, तसं उच्च श्वास घेणे म्हणजे काय होते? नायट्रोजन, ऑर्गॉन, मिथेन की कार्बन डायऑक्साईड? बघू शकता प्रश्न क्रमांक 65 ऑप्शन क्रमांक D उच्च श्वास घेणे म्हणजे कार्बन डायऑक्साईड. जे की विद्यार्थी मित्रांनो आपण ऑक्सिजन घेतो आणि श्वास सोडण्याच्या बाबतीत आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो. ज्या बाबतीत उच्च श्वास आपण सोडतो त्याला कार्बन डायऑक्साईड म्हटल्या जाते. तसेच विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी वर्तुळाकार गतीने न फिरणारा पर्याय कोणता? खालीलपैकी वर्तुळाकार गतीने न फिरणारा पर्याय कोणता? पंख्यांची गती, सायकलची चाके, घड्याळचे डोल आणि मोटारची चाके? बघू शकता पंख्याची गती विद्यार्थी मित्रांनो जे की वर्तुळाकार गतीने फिरतात, की सायकलची गती, की घड्याळचे डोल की मोटारची चाके? प्रश्न क्रमांक 66 ऑप्शन क्रमांक C ऑप्शन क्रमांक C जे की विद्यार्थी मित्रांनो वर्तुळाकार घड्याळचे काटे न फिरणारा पर्याय कोणता? जे की विद्यार्थी मित्रांनो तो घड्याळचे डोलकी राहते ते असे हालत राहते घड्याळचे डोलकी. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 67. प्रश्न क्रमांक 67. लोकमान्य टिळकांनी मांडलेल्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला? विद्यार्थी मित्रांनो बघू शकता लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला? मंडालेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला? परमरहस्य, गीतारहस्य,
भावार्थ दीपिका की सत्य प्रकाश. लोकमान्य टिळकांनी मंडलेच्या तुरुंगात कोणता ग्रंथ लिहिला? प्रश्न क्रमांक 67 ऑप्शन क्रमांक बी. जे की विद्यार्थी मित्रांनो लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य मंडाळेच्या तुरुंगात लिहिला. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 68. प्रश्न क्रमांक 68. 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे जालियनवाला बाग येथे बोलावलेल्या सभेतील जनतेवर गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जे की 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड झाले होते विद्यार्थी मित्रांनो. तो दिवस म्हणजे खूप गंभीरतेने रीतीने तो दिवस लयच भारी जाते. 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे जालियनवाला बागेत सभेत विद्यार्थी मित्रांनो जे गोळीबार करण्यात आले होते ते कोणाचा आदेश होता? जनरल ड्रायर, ओडवायर की डॉक्टर सत्यपाल की डॉक्टर सैफुद्दीन केचल्लू. प्रश्न क्रमांक 68 ऑप्शन क्रमांक बघू शकता प्रश्न क्रमांक 68 ऑप्शन क्रमांक ए. जनरल डायर यांनी विद्यार्थी मित्रांनो भर सभेत गोळीबार करण्याचा आदेश दिला होता 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये. जनरल डायर. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता प्रश्न क्रमांक 69. तापमापीमध्ये पाऱ्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात? जो तापमापीमध्ये जो पारा राहते त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणता पदार्थ वापरला जाते? शिसे, पाणी, अल्कोहोल की गंधक. तापमापीमध्ये कोणता पदार्थ वापरला जाते? प्रश्न क्रमांक 69 ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी अल्कोहोल पदार्थ वापरण्यात येते. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 70. नांदूर ते मधमेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बघू शकता नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, औरंगाबाद, बीड, रायगड. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 70 ऑप्शन क्रमांक ए. नाशिक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य या जिल्ह्यात आहे. नाशिक या जिल्ह्यामध्ये. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 71. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती, अकोला, परभणी, बुलढाणा. बघू शकता लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 71 ऑप्शन क्रमांक डी बुलढाणा जिल्ह्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 72. कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? महाबळेश्वर, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर की बालाघाट. कृष्णा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? प्रश्न क्रमांक 72 ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए महाबळेश्वर. कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 73. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहरास दर्जा देण्यात आला आहे? महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणत्या शहरास दर्जा देण्यात आलेला आहे? औरंगाबाद, पुणे, नवी मुंबई की नागपूर. महाराष्ट्राची राजधानी उपराजधानी म्हणून कोणत्या शहराचा दर्जा देण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक 73 ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी नागपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील उपराजधानी म्हणून या शहरास दर्जा देण्यात आलेला आहे. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून या शहरास दर्जा देण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता प्रश्न क्रमांक 74. हॉकीचा जादूगार कोणास म्हटले जाते? हॉकीचा जादूगार कोणास म्हटले जाते? विश्वनाथ आनंद, चेतन शर्मा, मेजर थापा की मेजर ध्यानचंद. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप हेल्पफुल आहे. विश्वनाथ आनंद, चेतन शर्मा, मेजर थापा की मेजर ध्यानचंद. प्रश्न क्रमांक 74 ऑप्शन क्रमांक डी मेजर ध्यानचंद्र. विद्यार्थी मित्रांनो हे हॉकीचे जादूगार आहे.
यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 75. अफजल खानाचा वध कुठे झाला? अफजल खानाचा वध कुठे झाला? रायगड किल्ल्यावर, प्रतापगड किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर की राजगड किल्ल्यावर? बघू शकता, अफजल खानाचा वध कुठे झाला? प्रश्न क्रमांक 75, ऑप्शन क्रमांक बी. अफजल खानाचा वध विद्यार्थी मित्रांनो प्रतापगड या किल्ल्यावरती झाला. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 76. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? बघू शकता, यामध्ये मुलं खूप कन्फ्यूज होतात विद्यार्थी मित्रांनो की नेमका भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे. गोल, कबड्डी, हॉकी की कुस्ती? बघू शकता, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर प्रश्न क्रमांक 76, ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी की जे की विद्यार्थी मित्रांनो भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. यानंतरचा प्रश्न बघू शकता. प्रश्न बघायच्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छितो की चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी आहे, जे की OO अकॅडमी, या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. आरोग्य विभाग भरतीशी किंवा आरोग्य सेवेशी कुठलंही नवीन नोटिफिकेशन किंवा व्हिडिओ असल्यास ते तुमच्याकडून मिस होता कामा नये. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका नाही? उल्हासनगर, परभणी, मालेगाव, जालना. कोणत्या शहरास महानगरपालिका नाही? प्रश्न क्रमांक 77, ऑप्शन क्रमांक डी, जालना. जालना शहरात विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिका नाही. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 78. केशवसूत कोण होते? गीतकार, कवी की नाटककार की शिल्पकार? बघू शकता, केशवसूत कोण होते? गीतकार, कवी, नाटककार की शिल्पकार? प्रश्न क्रमांक 78, ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक बी, कवी. केशवसूत हे विद्यार्थी मित्रांनो कवी होते. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 80. कोणत्या आजारात रक्त घोटत नाही? वंध्यत्व, मूळदोष, स्कर्वी की हिमोफिलिया? बघू शकता, वंध्यत्व, मूळदोष, स्कर्वी की हिमोफिलिया? प्रश्न क्रमांक 80, ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी, हिमोफिलिया या आजारात विद्यार्थी मित्रांनो रक्त घोटत नाही. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 81. अमरवेल या परजीवी वनस्पतीची पोशिंदा वनस्पती म्हणून रिकामी जागा या वनस्पतीचा उल्लेख करावा लागतो? बघू शकता, अमरवेल, ज्याला मरण येत नाही, अमरवेल या परजीवी वनस्पतीची पोशिंदा वनस्पती म्हणून रिकामी जागा या वनस्पतीचा उल्लेख करावा लागतो. बाबूळ, आंबा, बटाटा की टोमॅटो? प्रश्न क्रमांक 81, ऑप्शन क्रमांक बी, आंबा विद्यार्थी मित्रांनो जे की वनस्पतीचा उल्लेख करावा लागतो. आंबा, अमरवेल या परजीवी वनस्पतीची पोशिंदा वनस्पती म्हणून आंबा या वनस्पतीचा उल्लेख करावा लागतो. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 82. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप हेल्पफुल आहे. दर्पण, दिग्दर्शन, ज्ञानप्रकाशन की केसरी? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? प्रश्न क्रमांक 82, ऑप्शन क्रमांक ए, दर्पण. विद्यार्थी मित्रांनो जे की मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आहे दर्पण. यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 83. देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? देहू, आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे कोणत्या नदी काठी वसलेले आहे? इंद्रायणी, पंचगंगा, गोदावरी, नर्मदा? प्रश्न क्रमांक 83, ऑप्शन क्रमांक ए, इंद्रायणी नदीकाठी विद्यार्थी मित्रांनो देहू व आळंदी ही वारकरी संप्रदायाची तीर्थक्षेत्रे या नदीकाठी बसलेले आहे. इंद्रायणी या नदीकाठी वसलेले आहे.
यानंतरचा प्रश्न बघू शकता, प्रश्न क्रमांक 84, दिल्लीमधील महात्मा गांधीचे समाधी स्थळ कोणते आहे? दिल्लीमधील महात्मा गांधीजीचे समाधी स्थळ कोणते आहे? शांतिवन, राजघाट, आनंदवन की विजय घाट? बघू शकता, दिल्लीमधील महात्मा गांधीजीचे समाधी स्थळाचे नाव काय? शांतिवन, राजघाट, आनंदवन की विजय घाट? प्रश्न क्रमांक 84, ऑप्शन क्रमांक बी, जे की विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजीचे समाधी स्थळ आहे राजघाट, दिल्लीमधील. हे ते विद्यार्थी मित्रांनो आजचे भाग 6 मधले काही प्रश्न राहिलेले होते. तसेच भाग 7 मध्ये आपण ते घेतलेले आहे. 20 तांत्रिक परिवहन मध्ये विद्यार्थी मित्रांनो विचारले जाणारे प्रश्न घेतलेले आहे. भाग 6 मधले काही राहिलेले होते, भाग 7 मध्ये घेतलेले आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, जीके, पेपर विश्लेषण प्रश्नांचा भरपूर सराव 2021-19 मधला 21 मध्ये, जे की गट क आणि गट ड मध्ये परिपूर्ण परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तसेच तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्हाला एकच काम करायचं आहे की प्ले स्टोअरला जाऊन OO अकॅडमी हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यावर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन टेस्ट सिरीज तसेच सर्व कोर्सेस तुम्हाला मोफत टेस्ट सिरीज सुद्धा मिळेल. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही अडचण असल्यास तर या नंबरवरती कॉल पण करा. तुम्हाला आरोग्य विभाग भरतीशी भरपूर PDF सुद्धा मिळणार येईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला OO अकॅडमीवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. आणि विद्यार्थी मला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.